ऍक्शन. नमस्कार, मी आहे. दाखव एक मिनिट. काय लिहिलंय तो वुमन. टी शर्ट. ओके रेडी. आमचं काय करायचं इथे मला? कदम कुठे काय करतो? Fill in the gaps. हाय हॅलो नमस्कार. विचार करत असणार की आम्ही कारमध्ये बसल्याने कुठे जात आहे. तर सध्या आम्ही पोहोचलोय नागपूरला, कारण आम्ही नागपूरवरून आमची फ्लाईट आहे 9:30ची आणि 9:30 वाजता मी जाणार आहे भूर मुंबईला चाललोय भाडीपाच्या प्रोजेक्ट साठी. रिव्हील लगेच सुरुवातीलाच. भाडीप्याचा उद्या इव्हेंट एक आहे, काहीतरी शो आहे, प्रोजेक्ट आहे, त्याच्यासाठी आम्ही जात आहे. आणि सिच्युएशन अशी झाली आहे की तुम्ही विचार करत असणार की सध्या चेहरे का अशी दिसत आहे. माझा चेहरा तर मलाच माहित नाही कसा दिसून राहिला काय आहे, कारण पूर्ण थकलेला आहे आणि खूप एक्झर्शन झालं इतक्यात. आणि कारण घरी पण कामं सुरू आहे खूप सारे, म्हणजे आम्ही रेनोव्हेट करून राहिलो थोडं घर, तर कलरिंग वगैरे, कार्पेंटर सगळे घरी आहे आणि आम्ही इकडे आहे. तर घरी आमची मॅनेजर मॅडमला थांबवलं आहे आम्ही. मॅनेजर आहे, अद्या आहे, आदर्श आहे, अजून परीक्षित आहे आणि वैभव आहे. त्यांना आम्ही थांबवलं की आमचं घर आम्ही आमचं घर त्यांच्या हातात सोपवून आलेलं आहे की तुम्ही सगळं बघा, आता काय लागते काय नाही लागत, काय पाहिजे तुम्हीच मॅनेज करा, तुम्हीच ऍडजस्ट करा आणि तुम्ही बघा. आता तेच तिथे आहे. आज आम्ही निघालो आहे, उद्या पोहोचू आम्ही रात्री 12-1 वाजेपर्यंत मे बी घरी. पण रात्र 2 दिन घर तुम्हारे हवाले साथी हो. हेल्प करतायत ते घरून, आणि घरून फोन येतात की अरे कलरचा डब्बा संपला, ते म्हणतात कलरचा डब्बा पाहिजे, हे पाहिजे. तर ते एवढं स्वतःचं घर समजून काम करतात, त्याच्यासाठी धन्यवाद तुमचा. आणि महत्वाचा अजून एक धन्यवाद. हा, कारण आम्ही नागपूरला आता म्हणजे आम्हाला तिकडे जायचं शोला, त्यांनी वेळेवर सांगितलं की तो हा कलरचा ड्रेस नाही पाहिजे. नाही, त्यांनी पहिले कलर फॉर्मॅट सांगितलं की हा कलर पाहिजे, तो नाही पाहिजे. त्याच्यात ब्लू नव्हता. मग आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, याच्यासाठी डेनिम ब्लूचा 1 पीस घेतला आपण. तर तो घेतल्यानंतर जेव्हा आम्ही निघत होतो तेव्हा त्या मॅडम सांगतात तिकडनं भाडीपाच्या की नाही, ब्लू कलर नाही चालणार. मग टाइमवर जे वांदे झाले आणि बायको माझ्याशी भांडत होती सीट बेल्ट लाव पोलीसवाल्यासमोर. पटकन अरे आता लावून घे. माझे केस ओढला चालले. पहिले लाव, नंतर कर केस घिस. माझे केस ओढला चालले ना. सॉरी का सॉरी फाईन महाग पडला असं ना. माझे केस तुटले तर चालते. त्याचं काय उगवते उद्या. उगवते, घरचीच खेती असंच आहे. हा, तर हा, त्याने मग वेळेवर ड्रेस चेंज झाला. आता काय करावं. हिने खूप डोकं खाल्लं माझं की मी ड्रेस घेतला होता तू असं तसं. मग आम्ही आराधनात गेलो दुसऱ्यांदा पुन्हा, पण पुन्हा गेल्यावरही हिला ड्रेस नाही आवडला तिथे. तर मग आम्ही आता निघालो. मग ती चिडचिड करत होती काय करू काय नाही. पुढचं सांग. तर मग शेवटी मी म्हटलं की अरे आपण म्हटलं नागपूरला चाललोय तर झुडिओ मध्ये जाऊ, कारण अमरावतीमध्ये अरे एक झुडिओ नाही आहे. कमीत कमी नागपूरमध्ये इतकी झुडिओ ओपन करून ठेवले, जागोजागी झुडिओ तिथे झिटो. अरे अमरावतीत पण करा ना. अमरावती काय एवढी कमी छोटी सिटी नाही आहे, चांगली मोठी झाली आहे ती सिटी. तिथं काहीतरी डेव्हलपमेंट करा. तिथे पण आहे ना झुडिओ वगैरे, काहीतरी ब्रँड चांगले चांगले नवीन तिथे पण आहे. लोक घेणारे सगळे, काही गरीब लोक नाही. अमीर आहे अमरावती आपली. थोडंफार काहीतरी करा डेव्हलपमेंट. तर शेवटी मी म्हटलं की गरीबासाठी आहे माहित आहे मला, पण तिथे तरी गरीबासाठी पण नाही, मिडल क्लास. पण आमच्याकडे काही ऑप्शन नव्हतं. मग शेवटी आता काय करावं. तर मग म्हटलं झुडिओ मध्ये चाललं जाऊ म्हटलं वेळेवर, आता काही ऑप्शन नाही आपल्याकडे. मग हा म्हणे की नाही झुडिओ मध्ये पण आपल्याला जायला वेळ नाही आहे. मग शेवटी आम्ही फोन केला मनीषा वहिनीला आणि अक्षय भाऊला. मग शेवटी आमच्यासाठी मनीषा वहिनी आणि अक्षय भाऊ गेले झुडिओमध्ये. त्यांनी तिथं आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी ड्रेस सिलेक्ट केला आणि बघितला की हा हे असं असं आहे, ही साईज पाहिजे का, ते साईज पाहिजे का. त्याच्यात व्हिडिओ कॉल. हेल्पफुल लोक आहेत की ते म्हणतात ना घरचे की रिलेटिव्ह याच्यासाठी पाहिजे त्याच्यासाठी पाहिजे. रिलेटिव्ह से बढ़कर है वो लोग हमारे लिए. म्हणजे कोण करते ना आजकालच्या काळात की कोणाची एवढी मदत. पण ते एका म्हणजे एवढ्या याच्यावर गेले की ऑफिसमधून थकून आल्या तर वहिनी, तरी पण तिथे गेल्या आणि चांगल्याने विचारतायत की कोणता पाहिजे काय पाहिजे. अक्षय भाऊ पण तिथं पोहोचले. आता लोकेशचं तर माहित नाही लोकेश कुठं आहे. तर लोकेशला आता भेटणार आहे आम्ही. त्याच्याकडून मी शर्ट मागवलं, कारण की मलाही ड्रेस कोड साठी वेगळं शर्ट पाहिजे म्हणे, पण मी खर्च नसतो करत. म्हटलं लोकेशकडे एक शर्ट आहे चांगलं, मला आवडलं होतं ते. तर बघू ते ट्राय करून. तर बघू आता काय होते. पण थँक्यू सो मच अक्षय भाऊ आणि मनीषा वहिनी. आणि थँक्यू जे आमच्या घरी थांबलेले जे सगळे लोक परीक्षित, आदर्श, वैभव आणि मॅनेजर मॅडम काव्या
आणि स्पेशल थँक्स टू मम्मी. माधू मम्मी. मम्मी आहेच. आमचं सगळं सांभाळून घेते मम्मी घरी. काही असलं की कोणी आहे काही नाही, पण चिडचिड करते पण सांभाळून घेते. उंच आहे असं वाटत होतं मला. त्याचे शूज उंच आहे. याची हाईट माझ्यापेक्षा कमी आहे म्हणते असं नाही. नाही जास्त आहे, मोठी आहे. तर आले आहेत आमचं हे घेऊन. खाल्लंय आम्ही, रेकॉर्ड नाही केलं आम्ही. खायचं आणलं होतं खूप सारं, रेकॉर्ड नाही केलं आम्ही. तर आता जात आहे आतमध्ये एअर इंडियाचं. याची टी शर्ट हा फक्त या टी शर्ट साठी जेंडर चेंज करणार. इकडे दाखव एक मिनिट. इकडे दाखव एक मिनिट. काय लिहिलंय तो वुमन. टी शर्टचा टॅग चेंज करणार. तर किरणनं सेम टी शर्ट घेतली. किरण काय म्हणे की काबे वरच्या टी शर्ट घालतं म्हणे. तर तो म्हणे तेवढ्यासाठी काय मी माय कापून घेईन म्हणे. सब क्या देखना पड रहा है. टी शर्टचा टॅग चेंज करेन. टी शर्टचा टॅग कापून असं म्हणत होता. ओके ओके, आता समजलं आम्हाला. चला आपल्याला लेट होत आहे. हो चलो. तर लगेच साठी आम्हाला बॅग टाकायची नाही म्हणून आम्ही डायरेक्ट निघालो. आता मजा बा. भूर फिरता तुम्ही तर फ्लाईट वाईट ना. एक फोटो पाहिजे होती हॅपी कस्टमर साठी. काय असतं ते? हॅपी कस्टमर म्हणजे एअर इंडियाचा एक लॉ आहे. लॉ म्हणजे एक रूल आहे, जे हॅपी होते कस्टमर त्यांच्यासोबत एक फोटो. फ्री प्रमोशन करून घेऊन राहिले. ही खूप चांगली गोष्ट केली आहे यांनी की हे दाखवतात काय काय नेता येत नाही आतमध्ये म्हणून. तर इथून तुम्ही बघू शकता की काय काय नाही न्यायचं आतमध्ये. मी तुझ्यासाठी ते ऑर्डर केला पोहोच. ते मॅच होऊन राहिला ड्रेसला. थँक्यू नाही म्हटलं तुम्हाला. हा कुठे मॅच होते ड्रेसला? ठीक आहे ना. थँक्यू सो मच. मी आता नेलपेंट लावलं इथे बसल्या बसल्या. टाइमच नाही भेटला नेलपेंट लावायला. मला लवकर सुकलं पाहिजे, लवकर सुकत नाहीये नेलपेंट. इथे 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 हवा मारी. इथे शीतल मावशी आहे माझी. अच्छा ही मावशी आहे. मला पण ब्लॉग आहे. तुला पण घेऊ का ब्लॉग? मला पण. काय करता तुम्ही? बस आता 12 झाली जस्ट. अशी 12 झाली का? अशीच झाली. तुमसे ना हो पाएगा. नाइस टू मीट यू. से हेलो मम्मा. हो ऐकते रे. आपको कुछ बोलना है? हाय, बिग फैन सर. बहुत अच्छा लगा आपको. थँक्यू थँक्यू. घ्या ना घ्या. हा तुम्ही ब्लॉग मध्ये येणार आहे? अशी नको पाठवतो माझ्या बायकोला. काय म्हटलं? असं नको पाठवू माझ्या बायकोला. नवऱ्याचं प्रेम. तुला स्पेशल करायचंय. तो नाही आला होता काय? घे मग ये. त्याच्यावर लिहिलेलं आहे म्हटलं व्हेजच नाही का. काय काय आलं? गोड खायची इच्छा होतं. आहे कपकेक आहे. कपकेक आहे. गरम आहे ना त्याच्यामुळे. तुझं कपकेक मला धरले आणि तू हे घेऊन घे. मला गोड खायचं. कोई तरीका है भीख मांगने का? हा ना, तुझा आला ना गोड. तुझा सांग नाही देत. तर आता 10:10ची फ्लाईट होती. ती 11:10ला पोहोचणार होती. ती पोहोचली 12:15. 12:30 वाजले. तिथून बाहेर निघायला त्यांनी स्टेअर्सच नाही आणले लवकर. आणि आता आम्हाला ही कॅब भेटली आहे. फक्त 4 किलोमीटर जायचे. इथे 1300 सांगत होते, मग 1100, मग 900, 800, आता 700 भेटलेली आहे फायनली. अजून मी शोधत नाही बसलो, मला वेळ लागेल म्हणून. आता 1:22 झालेले आहेत. जे की आम्ही पोहोचणार होतो इथे जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत. 1:30 ऑलरेडी वाजलेला. झोपायला 2 वाजणार आहे आणि सकाळी शूट पण आहे. मजा. कसं वाटतंय मॅडम? मॉर्निंग. कुठं आहे तू? मी आहे सारंग हाऊस. सारंग अँड पॉलन हाऊस. हा हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. म्हटलं ती बाबा बुधनगिरी नावाची कॉफी आहे. हा तर ते बाबा बुधनगिरी असं म्हणतात की जेव्हा कॉफी बॅन होती भारतात, अलाउड नव्हती, आली पण नव्हती. तर त्याने त्याच्या दाढीमध्ये बीन्स लपवले टर्कीवर नेता. अरे बापरे. ते इकडे येऊन एका पर्वतावर लावले ट्रायल म्हणून. तिकडे उगते का कॉफी म्हणून. इथं उगली कॉफी.
मग त्याच्या नावाने ती कॉफी बाबा बुधन. अच्छा. दाढीत लपवलेली कॉफी. त्यामुळे मी दाढी कापली आता. काय म्हटलं? आता दाढी कापली त्याच्यात आणली होती. आम्ही अमरावतीला एकदा हे आले होते ना सरंगदा, तर त्यांनी कॉफी पाजली होती आम्हाला. तर तेव्हा मी ब्लॅक कॉफी कधी पिलेलो नव्हतो आणि मला ते कळू वाटायचे काय अरे कसं पितात हे लोक वगैरे वगैरे. पण जी त्यांनी पाजली म्हटलं यार ये मेरे को चाहिए कहाँ पे मिली वगैरे, तर त्याच्यामुळे ते स्टोरी सांगत होते. आणि तर ती कॉफी आता आपण पिणार आहे पुन्हा. मी तेव्हापासून मला तिची टेस्ट आठवण आहे. मी विचारतो म्हणत होतो पण मी नाही केला मेसेज. पण आता आपण आहेत सारंग साठे आणि पॉलाच्या घरी. हा फ्लॅट मी मुद्दाम बाहेरून नाही दाखवला, तुम्ही नाही तर शोधून याल त्या फ्लॅटमध्ये म्हणून आतून दाखवतोय. एकदम ॲस्थेटिक लुक आहे. याचं नाव मोगॅम्बो आहे. मोगॅम्बो, तू रिॲक्ट करतो का नाव घेतलं तर? थँक्यू. सारांसाठी कॉफी बनवतात आमच्यासाठी. हिचं नाव काय आहे? शिला. अच्छा, हिचं नाव शिला आहे. काय म्हणावं? मग लुक बघ कशी देते ती. तू थांब ना म्हणते, थांब तुझं कांडच करतो रात्री तू. काय झालं? ते अशी करते काय. तुझी जागा घेतली मी. ही तुझी जागा आहे का? रागाने बघते. नाही माझ्याकडे येईल, तुझ्याकडे वरती नाही आता. नो. हॅलो, तू ये माझ्याकडे ये. इथे जायचं. असं म्हणजे एवढा हेल्दी आणि तू माझ्याजवळ ये शिला. क्यूट दिसत आहेत त्या. हा ते घरी घे. बसले ना. समजलं तिला लगेच. माझा मोबाईल. तुझा आहे. तू तिच्या खुर्चीवर बसली ना, त्याच्यावर बसून तुझ्याकडे बघत होती. तुझी भाषा बोलतोय का मी हॅरी पॉटर सारखं? नाही तू ब्लॉगिंग नाही करत राह. येऊन नाश्ता वाश्ता करून झाला सगळा. चला मी निघतो. बाय बाय. थँक्यू सो मच. सो आता आम्ही आलो आहे इथे भाडीपाच्या ऑफिसला आणि आपल्यासोबत आहे कदम कुठे काय करतो आणि त्यांची वाईफ अल्पा आणि मी. पुढे बोल ना, कुठं आलोय आपण? झालं बोलली ती. कुठे आलो आपण, काय करायला आलो ते सांग. तर आता आम्ही आलेलो आहे. नवीन शो येतोय एक फिल इन द गॅप्स. भाडीपावर फिल इन द गॅप्स असा शो येतोय, त्याच्यासाठी आलो आहे. आम्ही गॅप भरत आलो. ते गॅप फिल करण्यासाठी आम्ही आलो आहे इथे. आणि आज होणार आहे काहीतरी कपल शो आहे ना. आम्हाला ऍक्च्युअली माहित नाही सध्या काय आता, तिथे गेल्यावर माहिती पडेल. आम्हाला पण सरप्राईज आहे. मी भाडीपात काम करून मला पण सरप्राईज आहे की काय होणार आहे. मेरे को शक है इस बात पे. तर नाश्ता वाश्ता झाला मस्त, इडली वडा खाऊन पोट भरला. झोप येऊन राहिली, झोपेच्या वेळेस शूट करणार मस्त. तिथे दोन एनर्जी द्यायची चांगली. आणि कपडे शेवटी फायनली हेच ठरले जे घालून आलो होतो घरून. आणि आम्ही दोघं मॅचिंग होतो. माझा पॅन्ट आणि मॅचिंग आहे. आम्ही अपोजिट कपल करणार. काल काय काय झालं मलाच नाही माहित. चिडचिड अलग होत होती. काल रात्री 2:30 हे लँड झाले आणि सकाळी 7:30 उठून 9 इकडे आलेले आहेत. लवकर त्यामुळे मला झोपणार आहे वाटतं. गेम स्लीपिंग द गॅप होणार आहे. पण काल रात्री झोप छान लागली सरांकडे. मस्त झोप लागली मला. वाटलं पण नाही तुझ्या बाजूला झोपला. मी तिकडे बाल्कनीत झोपलो तो मोगॅम्बो सोबत. तर आता आतमध्ये चाललोय आपण. कसं वाटतं नंतर? सध्या तर काही माहिती नाही. तिथे गेल्यावर माहिती पडेल काय होतंय. स्टुडिओ ऑडिओ आहे आतमध्ये पूर्ण बनवलेला. बघू आता काय होतं.